नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक माझी जुनी गोष्ट वाचून दाखवणार आहे. ती एका पुस्तकामध्ये पब्लिश झाली होती. गोष्टीचं नाव आहे निनावी. मी तुम्हाला आज जी गोष्ट सांगणार आहे ती मी कोणालाही पूर्वी कधीही सांगितलेली नाही. चक्क माझ्या बायकोला मीनाला पण मी ही गोष्ट माहीत नाही आहे. तुम्हाला सांगणार आहे कारण तुम्ही मला ओळखत नाही आणि मी पण तुम्हाला ओळखत नाही. त्यामुळे मी तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतो आणि काही प्रश्न असला तर विचारू पण शकतो आणि तुम्ही मला त्याची उत्तरं मोकळेपणाने द्या. माझं नाव पण नावाशी काय करायचं आहे, तर आपण असं समजू की माझं नाव अविनाश. गेली बरीच वर्ष मी डॉक्टर आहे, प्रॅक्टिस करतोय. माझ्या आणि मीनाच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सकाळी 7-7:30ला घरातून बाहेर पडतो. मग हॉस्पिटलचं राऊंड, प्रोसिजर्स, ऑफिसमध्ये पेशंट वगैरे पाहून संध्याकाळी 6ला घरी. नाही म्हटलं तरी महिन्यातून 4-6 वेळा रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी रूम पाहायला जावं लागतं. पण त्याला इलाज नाही. मीना एक कम्प्युटर प्रोग्रॅमर आहे. तिलाही फुल टाईम जॉब आहे. पण हल्ली काय घरून अशी कामं करता येतात. त्यामुळे तिच्या ऑफिसच्या वेळात फ्लेक्सिबल असतात. आम्हाला एक लहान मुलगा रोहित आहे. त्यामुळे हे आमच्या पथ्यावर पडलं आहे. कारण माझ्या पेशंटचा कॉल केव्हा येईल याची खात्री नसते. त्यामुळे मीनाला ॲडजस्ट करता येणं हा मोठा फायदा आहे. त्यात हॉस्पिटलच्या मीटिंग, यात भर पडली आहे ती ड्रग कंपनीच्या मीटिंग्सची. जाणं येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, वर खर्चाला पैसे आणि वर दक्षिणा म्हणजे मानधन देतात, ज्याला कन्सल्टिंग फी म्हणायचं. अशा मीटिंग्समध्ये बरेच वेळा नव्या ड्रग्सची जाहिराती असतात. पण रोजच्या रुटीनमधून वीकेंडला जर सुटका होत असेल आणि त्यात पण दुसऱ्याच्या पैशांना मजा मारता असेल आणि वर आणखीन पैसे मिळत असतील, दुधात साखर, बऱ्याच वेळा अशा मीटिंगला फॅमिली आउटिंग पण असतं. त्यामुळे आम्ही तिघंही अशा मीटिंगला जातो. पण यावेळी फार शॉर्ट नोटीस होती. शुक्र आणि शनिवारी मीटिंग. मी पण मार्केटिंगच्या लोकांबरोबर नॉर्थ कॅरोलायनामध्ये, म्हणजे खास बघण्यासारखं काहीच नव्हतं. त्यात गुरुवार अर्धा, शुक्रवार बुडवणं शक्य नव्हतं. रोहित तिसरीत असला तरी परीक्षा होती. त्यामुळे मी एकटाच होतो. गुरुवारी रात्री 9ला पोहोचलो. एअरपोर्टवर घ्यायला एक माणूस आला होता. हॉटेलवर जाऊन चेक इन करून रूममध्ये सेटल होईपर्यंत 10 वाजून गेले. रात्रीचं वेलकम डिनर अटेंड करायला फारच उशीर झाला होता आणि कंटाळा पण आला होता. चेक इन केलं तेव्हा एक पॅकेज मिळालं होतं. त्यात नेहमीप्रमाणे जनरल माहिती तर होतीच, पण वेळापत्रक होतं, अटेंड करणाऱ्या लोकांची नावं होती. मला एक सवय, असं एकदा लिस्ट पाहिली की त्यात भारतीय किती हे पाहावं. एक फायदा म्हणजे जर कोणी दुसरा भारतीय असेल तर मग मीना आणि रोहितला पण बोर होत नाही. पण यावेळेला अटेंडिंगची संख्या फारच कमी होती, फक्त 12, आणि त्यात एकही नाव भारतीय नव्हतं. मी चटकन पाहिलं. सकाळी 6 वाजता उठणं भाग होतं. 6 ते 8 ब्रेकफास्ट, 8ला मीटिंग सुरू. एवढ्या छोट्या ग्रुपमध्ये उशिरा जाऊन किंवा न जाऊन शक्य नसतं. मी घरी फोन लावला. पहिला प्रश्न मीनाचा, मिळालं का तुला कोणी बोर करायला? मी म्हणाला, अगं सगळेच अमेरिकन आहेत. त्यावेळी तिथं उत्तर आलं, इट डिड नॉट स्टॉप यू इन द पास्ट. रोहितशी बोलणं शक्य नव्हतं, तो झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि लॉबीत गेलो. लॉबीतच बाजूला ब्रेकफास्ट होता. 8 वाजता एका बसनं रिसर्च सेंटरला जायचं होतं. स्टँडर्ड गोष्टी ब्रेकफास्टला, ज्यूस, कॉफी, चहा, बेगल, डॅनिश वगैरे वगैरे. खाण्याचा तसा खास इंटरेस्टिंग वाटलं नाही. पण मी तिथनं वळून पुढे जाऊ लागलो आणि मला ती दिसली. लाल ड्रेसवर ब्लॉन्ड केस उठून दिसत होते. बेगलवर काळजीपूर्वक क्रीम चीज लावताना साधारणतः अमेरिकन जसे बसा 1 इंच थराचं क्रीम चीज होतात
पण हिनं मात्र बेगलवर नावापुरतं क्रीम चीज आलं होतं. हे केस, ही हालचाल आणि बेगलवर क्रीम चीजचं प्रमाण माझ्या परिचयाचं होतं. मी गेलो आणि म्हणालो, यू कॅन अफोर्ड मोर. ती वळली आणि तिने माझ्याकडे पाहिलं. तेच काळे डोळे. ती मला म्हणाली, आय एम वॉचिंग फिगर. मी असून म्हणालो, आय एम वॉचिंग इट टू. ती हसली. तेच हास्य. ती म्हणाली, यू सेड एक्झॅक्टली द सेम थिंग वेन वी मेट द फर्स्ट टाइम. हो, तुम्हाला सांगायचं राहिलं. शी वॉज माय फर्स्ट वाईफ, माय एक्स वाईफ. न्यूयॉर्कमध्ये रेसिडेन्सी करताना मला ही भेटली. एकाच हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघंही इंटर्नशिप करत होतो. इंटर्नशिप म्हणजे अक्षरशः मजुरी. दर तिसऱ्या रात्री कॉल आणि बरंच राबवून घेतात. झोप मिळत नाही. एकत्र काम करणं. रात्री 11 वाजता रिपोर्ट असतो. नंतर 12 वाजता कॉफी. सर्व काही बरोबर. माझी आणि सुजनची ओळख झाली. दोघंही इंटर्न, समदुःखी. कुठल्याही पेशंटवर पहिला कॉल तो इंटर्नलाच आणि मध्यरात्री रेझिडेंटला उठवणं म्हणजे यू आर बेटर ऑफ हॅव अ गुड रिझन. तर रात्री 2 इंटर्न कॉलवरती. त्यामुळे एकमेकांना छोटे मोठे प्रश्न, मदत आणि रेस्ट पण घेण्यास मदत होते. कारण एक इंटर्न कॉल घेतो, दुसरा थोडासा झोपू शकतो. आणि मग काय होणार? जे व्हायचं तेच झालं. जास्तच जवळ आलो. ऑफ डेज पण सारखेच. सिनियर रेसिडेन्सी करताना लग्न केलं. नंतर ते दिवस कसे गेले ते कळलंच नाही. रेसिडेन्सी नंतरच्या फेलोशिपच्या गोष्टी सुरू झाल्या. मी पल्मनरी तर सुजननं ॲलर्जीची रेसिडेन्सी सुरू केली. म्हटलं एकमेकांना म्हटलं तर कॉम्प्लिमेंटरी फील्ड्स. पण माझी फेलोशिप बरीच धावपळीची होती आणि क्रिटिकल केअर पण खूप. त्यामुळे सुजनला आराम होता. 2 वर्षाची फेलोशिप. दुसऱ्या वर्षी जरा काम कमी. पण आता पुढे काय याचं टेन्शन. एक दिवस सुजन आणि मी घरी होतो आणि बोलता म्हटलं, मी सुजनला सहज म्हटलं, इट इज गुड दॅट युअर सिलेक्टेड ॲलर्जी. यू विल हॅव ऑफिस प्रॅक्टिस आणि घराला घर पण येईल. तिनं नुसतंच माझ्याकडे पाहिलं. मी खुलासा केला, इट्स इम्पॉर्टंट वेन वी हॅव किड्स. तिने फाडकन उत्तर दिलं, आय डोंट वॉन्ट एनी किड्स. आत्ता नाही ग, इन द फ्युचर. मी म्हणालो, नो, नेव्हर. ती म्हणाली, मी यावर काय बोलणार. सुजनची ही विचारसरणी मला अगदीच नवी होती. पण पुढे बोलणार काय? फ्लॅट नो. यावर ॲडजस्टमेंट तरी काय करणार. पुन्हा मुलं म्हणजे काय टीव्ही थोडासा आहे की तुला नको तर तू पाहूस, मी घेत पाहतो आणि बसलो पाहत. टाळी 2 हातानं वाजते, एका हातानं नाही. त्यामुळे करणार काय. विचार केला की कदाचित पुढे बदल होईल. जानेवारी सुरू झाला. फेलोशिप संपायला 6 महिने. मग काय करायचं पुढचे 3 महिन्यात ठरवणं भाग होतं. मला फ्लॉरिडात नाही तर टेक्सासमध्ये जायची इच्छा होती. वॉर्म वेदर. न्यूयॉर्कच्या बर्फाला, गर्दीला आणि क्राईमला मी कंटाळलो होतो. लाँग आयलंडवर राहून 2-2, 3-3 तास ड्राईव्ह करून क्वीन्समध्ये प्रॅक्टिस करायची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे माझ्या बॉसनं मला ऑफर देऊन सुद्धा मी ती मान्य केली नव्हती. सुजन आणि मी, आमच्यापैकी कुणीही एक ग्रुप जॉईन केला तर आमचं एक निश्चित रक्कम हातात येईल आणि मग आम्हाला ऑफिस वगैरे मॅनेज करायला बरं पडेल. सुजनला मी हा विचार बोलून दाखवला तर तिला प्रॅक्टिस करायची मुळीच इच्छा नव्हती. तिला रिसर्च करायचा होता. मला त्यात खास रस नव्हता. रेसिडेन्सी करण्यात, फेलोशिप करण्यात बराच वेळ गेला होता. त्यामुळे लवकरच मार्गाला लागावं असं मला वाटत होतं. त्यातून 1-2 वर्ष मी कदाचित थांबलोही असतो. पण सुजनला घर, संसार यात कशातच पडण्याची घाई नव्हती. 1-2 वेळा बोललो, चर्चा झाली, वादविवाद झाले, मग भांडणं झाली. त्यातून तिच्या विचारात काहीही फरक पडला नाही. मे महिन्यामध्ये संध्याकाळी सुजन घरी आणि तिने जाहीर केलं, आय साइन 2 years रिसर्च फेलोशिप ॲट बॉस्टन. इट्स अ वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी टू वर्क अंडर सो अँड सो. मी उठलो, पायात शूज घातले आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. कॉलवर असणाऱ्यांची जेवणं होऊन गेली होती. त्यामुळे कोणी भेटल्याची चिंता नव्हती.
कॉफी पीत मी कॅफेटेरियावर एकटा बसलो होतो. त्यातून कोणी काही विचारलं असतं तर सांगून वेळ मारून असते. कॅन आय जॉईन म्हणून असं माझी परवानगी न घेता त्यावेळी मीना माझ्यासमोर बसली. हॉस्पिटलमध्ये नवी कम्प्युटर सिस्टीम टाकण्यात येणार होती आणि मीना वॉज वर्किंग ऑन इट. माझी आणि तिची ओळख झाली होती पण जवळीक झालेली नव्हती. मी मुंबईचा एवढीच तिला माहिती होती, त्यामुळे इंडिया असून तिला सांगण्या एवढा मोकळेपणा नव्हता. मला चेहरा पाहूनच त्याने विचारलं, काय ट्रबल इन पॅराडाईज? ना खास काही नाही असं म्हणून मी वेळ मारून दिली. पण पुढच्या काही दिवसात बरंच काही घडलं. सुजन बॉस्टनला जाऊन आली, अपार्टमेंट फिक्स केलं, मला एका हॉस्पिटलनं ऑफिस फ्री आणि 6 महिने गॅरंटी दिली. त्यामुळे मी फ्लॉरिडाचा प्लॅन पक्का केला. न्यूयॉर्कमध्ये राहणं शक्यच नव्हतं कारण सारं जग मला आणि सुजनला ओळखत होतं. मीनाला जरी काही बोललं नव्हतं तरी सुजन बॉस्टनला जाणार आणि मी फ्लॉरिडाला जाणार यावरून उरलेली अर्धी गोष्ट तिला नक्कीच कळलेली होती आणि राहिलेली एक डिटेल सुजननं दिल्या. त्यामुळे मला काहीच मार्ग लागला नाही. मी माझी बाजू स्पष्ट केली. मी फ्लॉरिडात आलो. पुढे 6 महिने प्रॅक्टिस सेट करण्यात आणि डिवोर्स फायनलाइज करण्यात गेली. मध्यस्थाचं काम मीनानं केलं. तिच्याशी फोन बोलताना कळलं की तिथं लग्न झालं होतं, पण मुलानं ती अमेरिकेत आल्यावर तिला सांगितलं की वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी लग्न केलं होतं, पण ही वॉज ऑलरेडी मॅरिड. या शॉकमधून ती सावरली आणि भारतात परत न जाता अमेरिकेतच राहिली होती आणि इथेच राहिली ती. मार्च एप्रिलचा सुमार असावा मीनाचा फोन आला. तिचे आई वडील आले होते. त्यांना घेऊन ती फ्लॉरिडात येणार होती. जरूर जरूर, यो वेलकम एनी टाइम, मी म्हणालो. ती आली. माझी तिच्या आईवडिलांची ओळख झाली. जाताना वडिलांनी मला स्पष्ट विचारलं, वाय डोंट यू गेट मॅरिड टू माय डॉटर मीना? म्हणतात ना, रेस्ट इज हिस्ट्री. या गोष्टीला आता 10 वर्ष 11 वर्ष होऊन गेली. सुजन माझी जवळजवळ काही सुजनचा आणि माझा मात्र जवळजवळ काही संबंध राहिला नव्हता. मीना आणि सुजन मात्र अजूनही फोनवर एकमेकांशी कधीतरी बोलायच्या आणि आज मला ती दिसली. जुन्या आठवणी एकदम वर आल्या. पण ब्रेकफास्ट करायला जेमतेम 15-20 मिनिटं होती. खास बोलणार काय? बसमध्ये बसून आम्ही 10-12 जण रिसर्च सेंटरला गेलो. तिथल्या मार्केटिंगच्या लोकांबरोबर आमच्या मीटिंग झाल्या. रूमवर परत जायला 7 वाजले. 8 ते 10 जेवण, मग गप्पा. उद्याचं सेशन सकाळी संपलं की दुपारी फ्लाईटनं परत जायचं. सुजन माझ्या बाजूलाच बसली होती. या कंपनीचे काही मेडिकल ट्रायल्स तिने केले होते, त्यावर थोडी चर्चा झाली. जेवण मात्र अगदी सांगरसंगीत होतं. ड्रिंक्स, ॲपिटायझरपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकार. जवळजवळ 2 तास झाला. जेवण संपलं. आता रूमवर परत जाऊया आणि मीनाला कॉल करूया. मग काही वाजताच असा विचार केला होता, कारण उद्याचा दिवस पुन्हा गडबडीत जाणार होता. सुजनला गुड नाईट म्हणून मी एलिव्हेटरकडे वळलो तर ती म्हणाली, काय रूमवर जाऊन वाचणार ना? माझी झोपायच्या आधी काहीतरी वाचायची सवय हिच्या अजूनही लक्षात होती. तर मी म्हणालो, हो, आय गॉट समथिंग फॉर यू, गॉड्स फ्रॉम आउटर स्पेस. UFOवर पुस्तक आहे. अशा विषयावर मला वाचायला, टीव्हीवर पाहायला आवडतं हे तिला माहीत होतं. पण पुस्तक घ्यायला म्हणून मी तिच्या रूमवर गेलो. रूमचं दार उघडून आम्ही आत शिरलो. बटन दाबून तिनं नाईट स्टँडचा दिवा लावला. मला म्हणाली, बैस, लेट मी गेट यू द बुक. मी तिथल्या एका खुर्चीवर बसलो. सुजनने काळा ड्रेस घातला होता. त्यावर तिथे ब्लॉन्ड केस उठून दिसत होते. मला 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. लग्नानंतर आम्ही हवाईला गेलो होतो. त्यावेळी एका फॉर्मल डिनरला तिने असाच ड्रेस घातला होता. मग रूमवर परतल्यावर 12 वर्षात म्हटलं तर बराच फरक पडला होता. म्हटलं तर नाही, हर फिगर वॉज स्टील सेम अट्रॅक्टिव्ह. ती खाली वाकली, ड्रॉवर उघडला, त्यातून पुस्तक काढलं. माझं सगळं लक्ष तिच्यावर खिळून होतं. त्या सिल्की ड्रेसमधून तिचा कमनीय बांधा
उठून दिसत होता. मी वळलो. माझ्याकडे चालत ती आली. माझ्या हातात पुस्तक देऊन म्हणाली, टेक अ लुक ॲट इट. आय विल चेंज इन टू समथिंग कम्फर्टेबल. असं म्हणत तिने ड्रेसच्या खांद्यावरच्या स्ट्रिंग खाली सरकवल्या. मला तिचा गळा दिसला. माझा श्वासोच्छ्वास वाढल्याचं मला जाणवलं. माय हार्ट वॉज पाउंडिंग. ते कर्व्ज मला दिसत होते. आय न्यू देम व्हेरी वेल. वन्स शी वॉज माय वाईफ. मी उभा राहिलो. खिशात हात घातले. कधीतरी माझ्या हातावर विश्वास नव्हता. म्हणून तेव्हा अजाणता असेल, पण मी ते खिशात बंदिस्त केले. पण नजर मात्र तिच्यावर होती. ती माझ्याकडे आली, म्हणाली, अवी. तिच्या आवाजातला भाव मला कळला. मी माझे खिशातले हात काढणार तेवढ्यात माझा उजवा हात अडकला. माझ्या उजव्या हातात गुरूची अंगठी असते. लग्नात साध्या अंगठीऐवजी मी गुडलकसाठी गुरूच्या खड्याची अंगठी घेतली होती. तिच्या हुकमध्ये खिशातला एक दोरा अडकला होता. मी त्या अंगठीकडे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं मी काय करणार होतो. माझ्यातला बदल तिला जाणवला असावा. पुस्तक न घेता खोलीचं दार उघडून मी चटकन बाहेर गेलो. रूमवर गेलो. शूज काढून बेडवर आडवा झालो. मनात विचारत होते, मी आज काय करणार होतो. एका क्षणाच्या आनंदासाठी मी विश्वासघात करणार होतो. दुसरीकडे मन रॅशनलाइज करत होतं. ही जर माझी एक्स-वाईफ नसती तर असा प्रसंग झाला नसता. मी तिच्या रूमवरच गेलो नसतो आणि गेलो असतो तर मोहाला बळी नक्कीच नसतो पडलो. एनिवे, गुरूच्या अंगठीनं आज मला वाचवलं. फोनच्या आवाजानं माझा विचारभंग झाला. हे काय अवी, तू फोन नाही केलास? रोहित रागवलाय. मीनाचा फोन होता. नाही अगं, जरा रूमवर यायला उशीर झाला, त्यामुळे फोन आत्ता करावा का सकाळी करावा याचा विचार करत होतो. तेवढ्यात तुझाच फोन आला. फोनवर बोलून मी ठेवला. कपडे बदलले. आड्याकडे पाहत मानेखाली हात घेऊन झोपलो. नंतर केव्हा झोप लागली कळलं नाही. सकाळी जाग आली ती वेकअप कॉलनं. आंघोळ करून तयार झालो. बॅग पॅक केले, कारण आता लंचनंतर एअरपोर्टवर जायचं होतं. खाली सुजन भेटली, पण काल रात्री काही घडलंच नाही असं त्यांनी दाखवलं आणि मी तसाच वागलो. घरी जाताना फ्लाईटमध्ये विचार होते, ही गोष्ट मीनाला सांगायची का नाही. म्हणजे सुजन भेटली होती हे सांगायला काय हरकत, पण रात्रीचा प्रसंग त्याचं काय. एकदा वाटलं की काही घडलंच नाही तर सांगायचं कशाला. तर परत वाटत होतं की आय एम ऑफुली क्लोज टू मीनाशी प्रतारणा कशाला करायची. पण सांगून फायदा काय. पण सुजनकडून कळलं तर. घरी पोचलो. रोहितला घेऊन जेवायला गेलो. उद्यापासून परत रुटीन. खास काही बोलणं झालं नाही. सकाळी मी शॉवर जाणार तेवढ्यात फोन वाजला. अशा वेळी माझेच फोन असतात म्हणून मी फोन उचलला. बाय द वे, आमच्या बाथरूममध्ये पण फोन आहे. फोनवर मीनाचा आवाज होता. अच्छा, म्हणे मीनानं फोन घेतलेला आहे. मी फोन ठेवणार तेवढ्यात परिचित आवाज ऐकू आला आणि मी उडालो. सुजनचा फोन होता. आता ही बया मीनाला काय सांगते. माझी उत्सुकता का चिंता वाढली. रिसिव्हरवर हात ठेवून मी फोन कानाला लावला. मीना, डोंट वरी, ही वॉज परफेक्ट जेंटलमन. Oh, so I win. He did not fall for the trap. Meena. Yes, you win. I tried my best. Susan. अरे तिच्या, म्हणजे हा एक खेळ होता. तर आंघोळ करताना विचाराला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. फक्त एकच उत्तर नाही मिळालं. तो प्रश्न मी मीनाला नाही विचारू शकत, की सुजनला पण नाही. फक्त तुम्हाला विचारू शकतो, कारण तुम्ही मला ओळखत नाही आणि मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल, कुठला असा प्रश्न राहिलाय आता. जर खिशातला दोरा माझ्या अंगठीत अडकला नसला आणि आय वुड हॅव गॉन अहेड, तर 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 वुड सुजन हॅव गॉन अहेड ऑर नॉट. नाही, म्हणजे तुम्हाला काय वाटतं.
गोष्ट आवडली तर तसं कळवा आणि सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू.